नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे RTH रिडेव्हलपमेंट. पुनर्विकास अर्थात रिडेव्हलपमेंट या विषयावर मराठीतून सखोल माहिती देणारं एकमेव चॅनेल. मंडळी, यापूर्वीच्या भागांमध्ये आपण बघितलं की रिडेव्हलपमेंटची ओव्हरऑल प्रोसेस कशी करायची, कुठच्या अडचणी येऊ शकतात, आयडियल प्रोसेस कशी असावी, अशा बऱ्याच बाबींवर आपण आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये विस्तृत असं विवेचन केलेलं आहे. आजच्या या भागामध्ये आपण माहिती घेऊया की एकदा रिडेव्हलपमेंट करायचं म्हटलं की मुळात सोसायटीकडनं किंवा अपार्टमेंटकडनं काय तयारी असली पाहिजे. आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे ज्या जागेवर अर्थात ज्या जमिनीच्या तुकड्यावर तुमची इमारत आत्ताची उभी आहे त्या जमिनीच्या तुकड्याचा मालकी हक्क. सध्याच्या दोन पद्धती प्रचलित आहेत. त्यामधील पहिली पद्धत म्हणजे सोसायटी आणि दुसरी पद्धत म्हणजे अपार्टमेंट. म्हणजे असं असतं की सगळे फ्लॅट विकून झाले की जो डेव्हलपर असतो त्यानं तुमच्या बिल्डिंगची सोसायटी करून द्यायची असते आणि कन्व्हेन्स डीड करून खालच्या जमिनीची मालकी ही त्या सोसायटीच्या नावाने करून द्यायची असते आणि प्रत्येक सभासद हा त्या सोसायटीचा शेअर होल्डर होतो. म्हणजेच त्या सभासदाचा देखील त्या जमिनीवर एक प्रकारचा हक्क प्रस्थापित होतो. दुसरी पद्धत आहे अपार्टमेंट. इथे असं असतं की अपार्टमेंटमध्ये एकदा सगळे फ्लॅट विकून झाले की बिल्डर जो असतो, डेव्हलपर, तो सर्वप्रथम डीड ऑफ डिक्लेरेशन करतो आणि नंतर प्रत्येक इंडिव्हिज्युअल फ्लॅट ओनर्स बरोबर डीड ऑफ अपार्टमेंट करतो. या डीड ऑफ अपार्टमेंटद्वारे तुमच्या फ्लॅटचं जे क्षेत्रफळ आहे त्या क्षेत्रफळाच्या प्रपोर्शनेट खालच्या जमिनीवर प्रत्येक सभासदाचा हक्क प्रस्थापित होतो. या दोन पद्धतींद्वारे पूर्वी ज्या जमिनीवर तुमची इमारत उभी आहे त्या इमारतीचा मालकी हक्क त्या सोसायटीच्या सभासदांकडे तब्दील व्हायचा. परंतु आमच्याकडे अनेकदा ज्या वेळेला सोसायट्या येतात त्यावेळेला असं लक्षात येतं की जुनी ज्या डेव्हलपरने बिल्डिंग बांधलेली आहे त्यानं ना सोसायटी करून दिली आहे, ना अपार्टमेंट फॉर्म केलेलं आहे. कित्येक वेळा असंही होतं की मूळ प्लॉट ओनर जो होता त्याचंच नाव कागदोपत्री अजूनही त्या जमिनीच्या कागदपत्रांवर दिसत असतं. या अनुषंगाने मला एक आत्ता आलेला एक अनुभव तुमच्या सर्वांबरोबर शेअर करावा असं वाटतो. आमची साईट जिथे आत्ता आमचं पुण्यामध्ये काम चालू आहे तिथे एक 70चे गृहस्थ माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की आमच्याही बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट करायचं आहे आणि त्यांनी मला त्यांच्या बिल्डिंगमध्ये घेऊन गेलेले आणि त्यांनी मला असं सांगितलं की आत्ताचे जे काही रहिवासी राहत आहेत त्यांना आत्ता जेवढा फ्लॅट आहे तेवढाच फ्लॅट द्यायचा आणि बाकी सगळा जो काही FSI आहे त्याचा फायदा त्या गृहस्थांना द्यायचा. मला थोडी शंकेची पाल चुकचुकली माझ्या मनात आणि मी थोडी जरा सखोल चौकशी केली. त्यावेळेला असं लक्षात आलं की हे जे काका आहेत ते मूळ प्लॉट ओनर होते. त्यांनी साधारणपणे 30 वर्षापूर्वी बिल्डिंग बांधली होती. सर्वांना त्यांनी फ्लॅट विकले होते, परंतु त्यांनी कधी सोसायटी फॉर्म केली नाही किंवा अपार्टमेंटही बनवून दिल्या नाही. त्यामुळे आजही सरकार दप्तरी कागदपत्रांवर प्लॉट ओनर म्हणून ह्या काकांचंच नाव दिसतंय आणि त्या काकांचा आता असा गैरसमज आहे की अजूनही प्लॉट ओनर मीच आहे, त्यामुळे जे काही वाढीव FSIचे वगैरे बेनिफिट्स आहेत ते मला एकट्यालाच मिळाले पाहिजेत. मी त्या काकांना समजावलं की हो, ज्या वेळेला तुम्ही हे फ्लॅट विकले त्यावेळेला जी काही जमिनीची किंमत होती ती त्या फ्लॅटच्या किमतीमध्ये अंतर्भूत होती. सो एकदा सर्व फ्लॅट विकून झाल्यानंतर सोसायटी स्थापन करून त्या सोसायटीच्या नावाने खालची जमीन करून देणं हे खरं तुमचं कर्तव्य होतं. तुम्ही त्या कर्तव्यात टाळमटाळ केली म्हणून आजही प्लॉट ओनर म्हणून तुमचं नाव दिसतंय, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्लॉट ओनर अजूनही आहात. काकांच्या काही डोक्यात प्रकाश पडेना, ते मला सोडून दुसऱ्या बिल्डरकडे गेले असावेत. परंतु या अशा कित्येक केसेस आमच्याकडे येतात. मला आश्चर्य वाटतं ते
त्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या सभासदांचं. या काकांनी सोसायटी करून दिली नाही, ठीक आहे, परंतु या सोसायटीमध्ये राहणाऱ्या सभासदांनीही गेल्या 30 वर्षात खालची जमीन ही आपल्या नावाने व्हावी ह्याकरता कुठचेच प्रयत्न केलेले नाही आहेत. मंडळी, आपण आपला घामाचा पैसा खर्च करून कर्ज काढून फ्लॅट घेतो, फ्लॅटचा ताबा आपल्याला मिळतो, आपण राहायला सुरुवात करतो, परंतु ती इमारत ज्या जागेवर उभी आहे त्या जागेची मालकी आपल्याकडे आहे की नाही, त्याच्याकरता लागणारी आवश्यक कागदपत्र कोणती, ती कागदपत्र क्लिअर करून घेणं ह्याकरता अनेक सोसायटीमध्ये उदासीनता दिसून येते. त्यामुळे ज्यावेळी रिडेव्हलपमेंट करायचा विचार सोसायटीच्या मनात येतो त्यावेळी मग ही सगळी कागदपत्र क्लिअर करण्याच्या मागे बराच वेळ जाऊ शकतो. त्याचप्रमाणे काही ठिकाणी असंही असतं की प्लॉट्सचीच सोसायटी असते आणि प्रत्येक लँड ओनरला हे जे प्लॉट्स असतात हे 99 वर्षाच्या किंवा काही ठराविक वर्षांच्या लीजनं दिलेले असतात. सो जर का तुम्ही त्या जमिनीची कागदपत्र बघाल तर तुम्हाला असं दिसतं मूळ प्लॉट ओनर म्हणून ती जी काय सगळ्या प्लॉट्सची सोसायटी आहे तिचं नाव असतं आणि ज्याला तो प्लॉट लीजनं मिळालेला आहे त्याचं लीज होल्डर म्हणून नाव असतं. आता बऱ्याचदा असं होतं की अशा या लीज प्लॉटवर ज्या बिल्डिंग्स उभ्या असतात त्या बिल्डिंगचं ज्यावेळी रिडेव्हलपमेंट करण्याचा विचार होतो त्यावेळी सर्वप्रथम मूळ प्लॉट ओनर म्हणजेच जी प्लॉट्सची सोसायटी आहे त्यांची देखील NOC घ्यावी लागते. बरेचदा अशी NOC देण्याकरता काही सोसायट्या हवाच्या सव्वा रकमेची मागणी करतात ज्यामुळे प्रोजेक्ट फिजिबल राहत नाही. कधी कधी इंडिव्हिज्युअल माणूस देखील प्लॉट ओनर असतो आणि त्यानं लीजनं सोसायटीला प्लॉट दिलेले असतात. त्या ठिकाणी असेच प्रॉब्लेम भविष्यामध्ये उद्भवू शकतात. सो ह्या सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ज्या जमिनीवर तुमची बिल्डिंग उभी आहे त्या जमिनीची मालकी तुमच्या सोसायटीच्या नावाने अथवा तुमच्या अपार्टमेंट्सच्या नावाने तो मालकी हक्क तब्दील होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुमच्या पूर्वीच्या बिल्डरने सोसायटी फॉर्म केली नसेल किंवा तुम्हाला कन्व्हिन्स करून खालची जी जमीन आहे तिचा ताबा तुमच्याकडे दिलेला नसेल तर गव्हर्नमेंटनं डीम कन्व्हेन्स नावाची एक अत्यंत सुंदर कन्सेप्ट आणलेली आहे. तुम्ही सोसायटी फॉर्म करून सोसायटीच्या नावाने डीम कन्व्हेन्स देखील करून घेऊ शकता. डीम कन्व्हेन्स करताना रजिस्टर ऑफिसतर्फे जो मूळ प्लॉट ओनर असतो त्याला किंवा त्याचे जे कोणी वारस आहेत त्यांना नोटीस पाठवली जाते. जर त्यांनी उपस्थित राहून राजीखुशीनं कन्व्हेन्स करून दिलं तर अतिउत्तम, परंतु जर का ते उपस्थित राहिले नाहीत तर महाराष्ट्र शासनातर्फे त्यांच्या याला होकार आहे असं समजून डीम कन्व्हेन्स केलं जातं आणि खालच्या जमिनीची मालकी ही तुमच्या सोसायटीच्या नावाने होते. बरेचदा असंही होतं की टेनंटेड प्रॉपर्टीज असतात, त्याच्याकरताचे कायदे अजून थोडे वेगळे आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये कसं असतं, मूळ जमीन आणि तुमचे जे फ्लॅट्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही राहताय ते सर्व हे एका ओनरच्या नावाने असतात. तुमचा त्या फ्लॅटवर हक्क असतो परंतु मालकी हक्क नसतो. सो अशा वेळी जोपर्यंत तो ओनर रिडेव्हलपमेंट करण्याकरता होकार देत नाही तोपर्यंत रिडेव्हलपमेंट होणं थोडं कठीण असतं. तुम्ही सर्व टेनंट्स एक असोसिएशन बनवून त्याद्वारे ठराव करून बिल्डरला प्रेशराईज तुमचा जो मालक आहे त्याला प्रेशराईज करू शकता किंवा कॉर्पोरेशनकडनं जर का तुमच्या बिल्डिंगची अवस्था खराब असेल तर स्ट्रक्चरल ऑडिट करून आणि कॉर्पोरेशनकडनं तशा प्रकारचं तुम्ही एक पत्र त्या डेव्हलपरला त्या मूळ प्लॉट ओनरला पोचवू शकता जेणेकरून त्याला त्या सोसायटीचा पुनर्विकास करणं हे बंधनकारक होऊ शकतं. टेनंटेड प्रॉपर्टीजमध्ये बरेचदा असंही होतं की मूळ जो मालक आहे तो तयार असतो परंतु काही टेनंट्स हव्यासा पोटी म्हणून मुद्दामून विरोध करत असतात. टेनंटेड प्रॉपर्टीमध्ये मूळ मालकाचा हक्क हा प्रथम असतो. सो त्यामुळे ठराविक कायद्याच्या चौकटीत राहून जर तो मालक रिडेव्हलपमेंट करत असेल तर टेनंट्सच्या बाजूने कायदा नसतो, कायदा हा मूळ मालकाच्या बाजूने असतो. अर्थात तुम्ही जे टेनंट्स आहात
त्याचे जे काही हक्क आहेत त्याला कुठेही बाधा पोचत नाही. सो मंडळी, आत्ता आपण बघितलं की रिडेव्हलपमेंट करायचं म्हटल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असतं तो मालकी हक्क स्थापित करणं, खालची जमीन आणि तुमचा जो काय फ्लॅट आहे त्यावर. जर खालच्या जमीन ही तुमच्या मालकीची असली तरच तुम्ही पुढे रिडेव्हलपमेंट करता जाऊ शकता. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा आणि आमच्या पुढील व्हिडिओची नक्की वाट बघा. धन्यवाद.